आज कीर्तनकारांना आईबाप कीर्तनातून आणि प्रवचनातून सांगावे लागतात. त्याला एकमेव कारण आहे की महाराष्ट्रातल्या पोरांना जर आईबापाचं महत्त्व कळालं असतं तर वृद्धाश्रमाची बांधकामं एवढ्या झपाट्याने चालू असलेली आम्हाला पाहायला मिळाली नसती. आज महाराष्ट्रातल्या पोरांना जर आईबाप कळाले असते तर आळंदी पंढरीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या म्हाताऱ्या झालेल्या माईबापाला त्यांच्या पोटच्या पोरांनी बेवारसपणे आणून सोडून दिलं नसतं. आज नाही दादा आम्हाला माईबाप कळायला तयार. दादा त्या आईचं तर लेकरांच्यावरती इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं. माता माऊल्यांनो साधा प्रश्न आहे मला. मोजून 10 ते 15 मिनिटामध्ये मी कीर्तन संपवणार आहे. 9ला नाही संपवणार कारण सुरुवात मला वाटते 7:15ला केली होती ना ताई. मग अजून 10 मिनटं मी घेतली पाहिजेत कारण मला पाकिट घेऊन जायचं आहे. मग असं नको व्हायला की अरे दिलेला वेळ सुद्धा पूर्ण कीर्तन केलं नाही पाकिट घेऊन गेली. असं नको बाबा. दिलेल्या वेळामध्ये तेवढा वेळ तरी निश्चितपणे ते कीर्तन झालं पाहिजे. तुमच्यापर्यंत काही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या पाहिजेत. म्हणून खऱ्या अर्थानं दादा आईचं इतकं लेकरांच्यावरती प्रेम असतं. माता माऊल्यांनो तुम्ही तुमच्या लेकरांच्या लाथा खाता पण त्यांना आशीर्वादच देता ना. काय म्हटलं मी? तुम्ही तुमच्या लेकरांच्या लाथा खाता पण आशीर्वादच देता ना. नाही म्हणताय? अरे जगाच्या पाठीवरती एकही आई अशी नाही जिने आपल्या मुलांच्या लाथा खाल्ल्या नाहीत. बाळ जन्माला आल्यानंतर नाही, बाळ ज्यावेळेला आईच्या गर्भामध्ये असतं साधारणतः 7व्या 8व्या 9व्या महिन्यामध्ये बाळ लाथा मारतं. मग लाथ मारल्यानंतर आईनं म्हणायला पाहिजे ना कार्ट्या आत बसून लाथा मारतो काय, ये बाहेर बघते तुझ्याकडं. पण ती आई काय म्हणते माहिती आहे? लाथ मारते म्हणजे खेळते बरं का, लाथ मारते म्हणजे सुखात आहे बरं का. लाथा खाऊन सुद्धा सुखी होणारं कोणतं व्यक्तिमत्व असेल तर फक्त आणि फक्त आई नावाचं व्यक्तिमत्व आहे. दादा खऱ्या अर्थानं माता माऊल्यांनो तुम्हाला माहेरच्या सणाचा आनंद कुठवर आहे हो? एखादीला जर विचारलं दिवाळीच्या सणाला माहेराला गेला होता, आता गावगावच्या यात्रा सुरू झाल्या, यात्रेला माहेराला गेला होता. आता आमच्यासारख्या सांगून जातील दिवाळीच्या सणाला आम्ही गेलो होतो माहेरी, यात्रेला आता आम्ही जाणार आहे माहेरी. पण काही म्हाताऱ्या माता माऊल्यांना जर विचारलं तर त्या म्हाताऱ्या माता माऊल्या सांगतात ताई नाही गेलं दिवाळीच्या सणाला आणि आता यात्रेला पण नाही जाणार. का हो आजी काय नाही जाणार? अहो आता माहेरात आई राहिली नाही, माहेरात बाप राहिला नाही, कुणा करता जावं माहेरामध्ये? अहो भाऊ प्रेम करतो, भाऊजाई प्रेम करते, तुमचा भाचा आहे भाची आहे त्यांच्याकरता तरी जायचं माहेरामध्ये. तशी ती म्हातारी सांगते काय सांगू ताई, आजीचं वय 80 वर्षाचं होतं आणि मी 40 वर्षाची होते. 40 वर्षाची होते तरी माझी म्हातारी आई माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायची. तिच्या डोळ्याला चष्मा आलेला, मुखामध्ये दात नाही राहिलेला, हातामध्ये काठी आलेली, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या आणि पायामध्ये अवसान नाही राहिलेलं. पण जशी मी माहेराकडे जायचे एखादं लहानसं पोरगं अंगणामध्ये खेळत असायचं, ते पोरगं मला बघितल्यानंतर पळत पळत घरामध्ये जायचं आणि कोपऱ्यात मत बसलेल्या म्हातारीला जाऊन सांगायचं आजी आत्या आली ग, आत्या आली ग. म्हटल्यानंतर काय त्या म्हातारीला आनंद व्हायचा. जिच्या पायात अवसान नाही ती म्हातारी काठी टेकत टेकत दारापर्यंत यायची आणि लेकीच्या डोक्यावरून हात फिरून विचारायच्या का आल्या सरशी 4 दिवस राहशील ना ग. माता माऊलींनो माहेरामध्ये जवळ आई जिवंत आहे ना पिशवी कधीच रिकामी माघारी जाऊ देत नाही. भले तिच्या शेतात काही नसू दे, ती लोकाच्या बांधावरून का न होईना पण आणून देते, ती विकत का आणून होईना पण पिशवी टाच भरून देते. ज्या दिवशी माहेरातून आई निघून जाईन त्या दिवशी मात्र पिशवी रिकामी आली म्हणून समजायचं. इतकं तुमच्या आमच्यावरती प्रेम करणारी फक्त आणि फक्त आपली आई असते. किती दादा त्या आईचं प्रेम असतं. संगमनेर नावाचं एक गाव आहे, शहर आहे. त्या संगमनेरमध्ये एक तमासगिरीण आहे, तमासगिरीण तमाशाच्या फडामध्ये नाचणारी. त्या तमासगिरणीच्या पोटी एक मुलगा जन्माला आला आणि ज्याच्यापासून तो मुलगा झाला त्यांनी हिला सोडून दिलं. सोडून दिल्याच्या नंतर मुलाला कळेपर्यंत तमाशाच्या फडावरती नाचायची आणि आपल्या लेकराला लहानाचं मोठं करायची. आता त्या मुलाला कळायला लागलं. कळाल्यानंतर आईनं तमाशाच्या फडावरून पोराला उचललं, आळंदीमध्ये आले आणि एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलाला टाकलं. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पोराला टाकलं. आई पुन्हा संगमनेरला निघून गेली, पुन्हा तमाशाच्या फडावरती नाचायला लागली. नाचत असताना लक्षात आलं आपल्याला फार दम लागायला लागलेला आहे. डॉक्टरकडे गेली, डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या आणि डॉक्टरांनी सांगितलं ताई तुमच्या हृदयाला होल पडलेला आहे, याच्यामुळे तुम्हाला नाचताना दम लागतोय, इथून पुढे तुम्ही जास्त वेळ नाचू शकणार नाही. त्या आईनं स्वतःच्या उपचाराकरता नाही पैसे घालवले, ती आई पुन्हा नाचायला लागली. अवसान घेऊन ती आई तमाशाच्या फडावरती नाचायची आणि नाचत असताना जितके पैसे तिच्या हाती मिळतील तेवढे पैसे घ्यायचे आणि आळंदीमध्ये इंद्रायणी मातेच्या घाटावर यायची. घाटावरती आल्यानंतर गुरुजींना फोन लावायची आणि सांगायची गुरुजी माझ्या लेकराला घेऊन या तुम्ही घाटावरती. आली आहे मी इंद्रायणी मातेच्या घाटावर. गुरुजी म्हणायचे आई या ना तुम्ही संस्थेमध्ये.
ती आई सांगायची, नको ना गुरुजी, नका बोलू मला संस्थेमध्ये. बाकीच्या पोरांनी जर बघितलं ना तर ती पोरं माझ्या लेकराला नावं ठेवतील हो. नका बोलू संस्थेमध्ये. या तुम्हीच इंद्रायणीच्या घाटावरती माझ्या लेकराला घेऊन. ते गुरुजी त्या लेकराला घ्यायचे, आळंदीच्या घाटावरती यायचे. घाटावरती आल्यानंतर आई जशी आपल्या लेकाला बघायची, कडकडून आपल्या लेकराला मिठी मारायची ती आई. आणि मिठी मारल्याच्या नंतर लेकाला बाजूला उभी करायची. कोण? आई. कोण? आई. तमासगिरी नाही, आई. आई. ती आई लेकाला बाजूला उभी करायची, आणलेले पैसे गुरुजींच्या हातामध्ये द्यायची आणि गुरुजींना सांगायची, गुरुजी माझ्या लेकाला कीर्तन नाही करता आलं तरी चालेल, गुरुजी माझ्या लेकाला प्रवचन नाही करता आलं तरी चालेल, गुरुजी माझ्या लेकाला गायन आणि वादन नाही करता आली तरी चालेल, पण माझ्या माघारी माझ्या लेकाला समाजामध्ये ताठ मानेनं जगता यावं, एवढंच फक्त माझ्या लेकाला शिकवा. हिला आई असं म्हटलं जातं. पण आम्ही किती संकुचित वृत्तीनं वागावं. दादा, आई जितकं प्रेम करते तितकंच प्रेम बापाही करतो. आम्ही बापाच्या बाबतीत किती संकुचित वृत्तीनं वागायला लागलो. आम्हाला लहानपणापासून शिकवणच तशी दिली जाते. इकडे जाऊ नको, तुझा बाप मारील. तिकडे जाऊ नको, तुझा बाप मारील. अभ्यास कर, नाहीतर तुझा बाप मारील. बापांनी घरात पाऊल टाकलं की लगेच घरातल्या लोकांनी सांगावं, ए बस अभ्यासाला, नाही तर तुझा बाप मारील. त्या पोराला असं वाटतं हे काय मारायला जन्माला आलंय का काय काय माहिती. जी त्याला धास्ती बसते बापाची, ते पार मोठं होईपर्यंत त्याला धास्तीच बसलेली असते. अरे बाप वरून जरी नारळासारखा कडक दिसत असला ना, तरी आतमध्ये मात्र गोड पाणी आणि गोड खोबरं असतं. हे मात्र आम्हाला कधी कळालंच नाही दादा. बापाचं सुद्धा तितकंच प्रेम आहे. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुत कदाटोया गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळ लावल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं आशिका तर लावल्याली. मला कसंस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना. दादा, समाजामध्ये जर एखाद्या 30, 35, 40 वर्षाच्या पोराला बाप मेल्यानंतर सांगितलं ना, बाळ गेला तुझा बाप, पहाडासारखा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा होता, जा शेवटची आंघोळ घाल तुझ्या बापाला. तशी ती पोरं सांगतात, नका ना सांगू शेवटची आंघोळ घालायला. का रे राजा, आमचा बाप आमच्याकरता इतका झटला आणि इतका झगडला, त्याची काळी पडलेली पाठण आजपर्यंत आम्ही कधीच बघितली नाही. आमच्या अंगावरती चांगली कपडे राहावी याच्याकरता आमच्या बापानं बोळं पडलेलं बनियन वापरलं. आज शेवटच्या क्षणाला त्याचं बोळं पडलेलं बनियन बघायचं धाडस नाही आमच्यामध्ये. नका सांगू आम्हाला शेवटची आंघोळ घालायला. समाजातली थोरी मोठाली मंडळी सांगतात, बाळ जा बापाच्या चरणाचं शेवटचं दर्शन घे. तशी पोरं सांगतात, नका ना सांगू त्याचं शेवटच्या चरणाचं दर्शन घ्यायला. का? आमचे पाय व्यवस्थित राहावे आणि आमचं आयुष्य सुखासमाधानाचं जावं याच्याकरता आमच्या बापानं स्वतःच्या पायाला भेगा पाडून घेतल्या. आमच्या चेहऱ्यावरचं तेजावादीत राहावं याच्याकरता आमच्या आई बापानं स्वतःच्या चेहऱ्याला सुरकुत्या पाडून घेतल्या. आज त्याचे भेगा पडलेले शेवटचे पाय पाहायचं धाडस नाही आमच्यामध्ये. नका सांगू पोरा हो. आई बापा आहेत तोपर्यंत मिठी मारून घ्या रे. गेल्याच्या नंतर किती मिठी मारायचा प्रयत्न करा, तर बाप नाही तुम्हाला मिठी मारू शकत. दादा, बापाचं काळीज असं असतं, एखाद्याचं पोरग जर परदेशामध्ये किंवा दुसरीकडे लांब थोडंसं कामाच्या ठिकाणी असेल ना, तर तो बाप अख्ख्या गावाला ओरडून सांगत असतो, आपलं पोरग
अमेरिकेमध्ये आहे बरं का. आपलं पोरग आहे ना मोठ्या कंपनीमध्ये लाख लाख रुपये पगार घेते. म्हातारी म्हणते अख्ख्या गावाला बोंबलून सांगताय तुमचं पोरग अमेरिकेमध्ये, अख्ख्या गावाला ओरडून सांगता तुमचं पोरग लाख लाख रुपये पगार घेतय, करा बरं पोराला फोन आणि ये म्हणाव बापाला तुला मिठी मारायची, बघ येतय का. तसं ते म्हातारा म्हणतं, ए म्हातारे तुला काय वाटतंय ग, माझ्या लेकाने माझ्याजवळ यावं म्हणून मी गावाला बोंबलून सांगतोय का. अजिबात नाही. अगं माझ्या लेकाने चीज केलं माझ्या आयुष्याचं. अगं माझ्या लेकाने 15-20 लाखाची गाडी घेतली, त्या गाडीत मला बसवलं, अख्ख्या गावातून फेरफटका मारला. आयुष्यामध्ये काय आनंद होता दादा बापाला. या खाली बसणाऱ्या टोप्या घालणारे लोकांनी जरा मला सांगा, कधी तुमची दिवाळी नीटनेटकी साजरी झाली का हो? अरे लोकांनी वाजवलेले फुसके फटाके वाजवून आम्ही आमची दिवाळी साजरी केली. लोकांच्या घरामध्ये किराणा भरला गेल्यानंतर सगळ्यात शेवटी आमच्या घरातला किराणा भरला गेला. लोकांच्या घरामध्ये सगळा दिवाळीचा सण नीटनेटका साजरा झाल्यानंतर सरते शेवटी आमची दिवाळी साजरी झाली. लोकांची कपडे खरेदी करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही कपडे घेण्याकरता दुकानात गेलो. पण तिथं सुद्धा आमच्या बापानी स्वतः करता साधा फाटका सदरा सुद्धा घेतला नाही. पण आमच्या करता मात्र चांगली कपडे आमचा बाप घेऊन आला. आपल्या बापानी कधी बिना दिवाळीचं नाही ठेवलं दादा. आपल्याला जर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल ना, पोरांनी सांगावं बाबा मला डोनेशन करता पैसे लागणार आहेत. बापानी सांगावं राजा नाही रे तेवढा पैसा आपल्याकडं. पोरगं म्हणतो बाबा काही करा पण मला ॲडमिशन करून द्या. अडाणी बाप आहे, अशिक्षित बाप आहे. कॉलेजच्या संचालकाच्या समोर जातो आणि कुणासमोरच न झुकलेला आपला बाप कॉलेजच्या संचालकाच्या समोर जाऊन झुकतो. दादा त्याला बाप असं म्हटलं जातं, पण आमच्याकरता इतका झगडणारा बाप आम्हाला दिसत नाही. हे त्या बापाचं दुःख आहे दादा. बापाला फार आनंद असतो दादा तुम्ही मोठा झाल्याचा. याकरता माझं तरुण मुलींना तर विशेष सांगणं असतं, आयुष्यामध्ये काही नाही करता आलं तरी चालेल, पण आपल्या उभ्या हयातीमध्ये आपल्या बापाची मान आपल्यामुळं कधी खाली जाणार नाही ना, एवढंच मान फक्त पोरीनं ठेवावं. आणि आता पोरींनो शिक्षणाला इतकं महत्त्व आहे. एज्युकेशन इज दी मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. याचा अर्थ असं होतो, शिक्षण हे असं शस्त्र आहे जे आम्ही जग बदलण्याकरता वापरू शकतो. कोल्हापुराच्या मातीमध्ये जगदीश खेबुडकर नावाचे कवी जन्माला आले. त्यांनी कवितेच्या इतक्या सुंदर ओळी लिहिल्या. ते असं म्हणतात, इथे मोलना दामाचे मोती होतील घामाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. ही खऱ्या अर्थानं आमची शिक्षण पद्धती आहे. मी तर नेहमी सांगत असते, आमच्या भारत देशातली जर तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठं जाळली नसती तर शिक्षण घेण्याकरता आम्हाला परदेशात जायची गरज पडली नसती. परदेशातली लोक शिक्षण घेण्याकरता आपल्या भारत देशामध्ये आली असती. इतकी सुंदर आपली शिक्षण पद्धती आहे. याच्याकरता तरुणांना विशेष सांगणं आहे, आयुष्याचा एक कालखंड असतो स्वतःला घडवण्याचा, स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा आणि आयुष्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा. एकदा तो कालखंड निघून गेला की माणूस काही करू शकत नाही. यामुळं आपल्या बापानं जर आपल्याकरता काहीतरी स्वप्न बघितलेली असतील ना, तर आपलं कर्तव्य आहे, आजपर्यंत जर तुमच्या बापाच्या नावानं तुम्हाला ओळखलं जात असेल तर आयुष्यामध्ये असं काहीतरी कर्तृत्व करा गड्या की ज्यामुळे आपल्या नावामुळे आपल्या बापाला ओळखलं गेलं पाहिजे. एवढं माणसाने जन्माला येऊन जरूर करावं. म्हणजे निश्चितपणे ते आईबाप तुम्हाला मला समजले पाहिजेत. ते गुरुमत